पार्टी को गांव-गांव में पहुंचाने वाले बाला साहब ठाकरे हैं। क्योंकि महाराष्ट्र में उस वक्त बीजेपी नहीं थी, शिवसेना ही थी। तो बाला साहब ठाकरे ने उनके साथ जो अलायंस किया, युति बोलते हैं हम उनको, उसकी वजह से महाराष्ट्र के गांव-गांव में शिवसेना के साथ भारतीय जनता पार्टी का भी प्रचार और प्रसार हुआ। और हमारे लिए उस वक्त गर्व की बात थी कि हम सब लोग गर्व से कहो हम हिंदू हैं, इस नारे से एक साथ आए थे। लेकिन फिर भी बाला साहब ठाकरे हमें याद रहेंगे। महाराष्ट्र में वो मराठी माणूस, मराठी अस्मिता को जो ताकत, जो तेज, जो ग्लैमर दिया है, वो बाला साहब ठाकरे ने दिया। रीजनल पार्टी की पॉलिटिक्स इस देश में जो चल रही है, उनके कर्ता धर्ता, उनके निर्माता वो बाला साहब ठाकरे है और कोई नहीं। आपण भाजप वारंवार आरोप करते आणि हिंदुत्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित करते। हिंदू हृदय सम्राट इस देश में और विश्व में वीर सावरकर और बाद में बाला साहब ठाकरे, उनको ही मैं मानता हूँ। सर, भाजप वारंवार हिंदुत्वावरती प्रश्न उपस्थित करते। हां. भाजप वारंवार हिंदुत्वावरती, शिवसेनेच्या बघा, हिंदुत्वावरती. भारतीय जनता पक्षानं कोणते प्रश्न निर्माण करू नये, त्यांची प्रश्नपत्रिका जी आहे बरं का, ही अजून चाचणी परीक्षेतसुद्धा आलेली नाही आहे महाराष्ट्राच्या. राहुल सर एक फक्त प्रश्न आहे. आजचा जो सोहळा आहे त्याच्यात सगळीच मंडळी जी एकत्र येतात, हेच खरं तर महाराष्ट्राचं राजकारण होतं. सर्व पक्ष एकत्र बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे होते. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला काय दिलं असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला एकसंघ महाराष्ट्र, बरं का, जातीपातीविरहित महाराष्ट्र आणि मराठी माणूस, राजकारणापलीकडला मराठी माणूस एकत्र येऊन त्याने महाराष्ट्र घडवला पाहिजे, हे बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र होता आणि स्वप्न होता. म्हणून आज त्यांच्या ज्या भव्य प्रतिमेचं अनावरण होत आहे मुंबईमध्ये ऐतिहासिक, त्याला सगळ्याच पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित आहेत. मग माननीय शरद पवार असतील, राज ठाकरे आहेत, देवेंद्र फडणवीस जे आहेत, असे सगळेच बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वासमोर प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक नेता मतभेद विसरून हा कायम विनम्र झालेला सर, है. पश्चिम बंगाल के चुनाव को लेकर के जानना चाहेंगे। शिवसेना चुनाव लड़ रही है, लेकिन इस्तीफों का दौर कुछ इस तरीके से अभी जो है, आज बाला साहब ठाकरे जी की जयंती है, हम उस बारे में ही बात सर, एक करें. शेवटचा प्रश्न. बाळासाहेब सगळ्यात जास्त कधी आठवतात? मला बाळासाहेब ठाकरे रोज आठवतात. असं आहे की मी रोज सामना काढतो त्यांच्याबरोबर. मी सगळ्याधिक काम केलेला माणूस आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी सलग 30 वर्ष काम केलं आहे, जवळून काम केलं. त्यांचा माझा रोजचा सहवास होता, त्यांचं माझं रोजचं बोलणं होतं. त्यांनी माझ्यावरती खूप प्रेमही केलेलं आहे, बरं का. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची आठवण जेव्हा जेव्हा, म्हणजे माझ्यासारख्या माणसाला ज्यांना सहवास लाभला, मी असं एकही दिवस जात नाही की मला त्यांची आठवण होत नाही. विशेषतः सामनाची पायरी चढल्यावरती मला त्यांची आठवण येते. कारण लेखणी आणि वाणी ही त्यांची दोन अमोघ शस्त्र होती. लेखणी आणि वाणीतून सत्ता परिवर्तन करणारे बाळासाहेब ठाकरे हे एकच. आणि आम्ही तो वारसा पुढे घेऊन जात आहोत. आजही आम्ही जो सामना, तो मार्मिक आणि बाकी सगळी त्यांची जी हत्यारे आहेत, ही त्यांना जशी हवी होती तीच धारदार पद्धतीने आम्ही तळपट ठेवलेली आहेत. आमच्यासाठी हीच त्यांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली आणि मानवंदन आहे. बीजेपी कह रही है कि आप लोग अपना हिंदुत्व भूल गए हैं, बाला साहब ठाकरे को भूल गए हैं, इस तरीके की आरोप बीजेपी करते रहती है. ठीक है, भारतीय जनता पार्टी को जो आरोप करना है कर लीजिए. हम तो ये नहीं कहेंगे कि आप अटल बिहारी वाजपेयी जी को भूल गए हैं. कोई किसी को भूलता नहीं, हर एक का योगदान होता है. जैसे अटल जी का भी योगदान है, अडवाणी साहब का योगदान है. अगर हमने कहा कि आप अडवाणी साहब को भूल गए, वो तो जिंदा है ना, जीवित है. बाला साहब ठाकरे को कोई भूल नहीं सकता. उनकी विचारधारा तो प्रखर हिंदुत्व की थी, लेकिन वो हिंदुत्व उनका कम्युनिस्ट टाइप हिंदुत्व नहीं था. बहुत ही प्रोग्रेसिव हिंदुत्व के वो करता धरता रहे हैं. राम मंदिर की लड़ाई बाला साहब ठाकरे के नेतृत्व में हमने भी लड़ी है, सबने लड़ी है. लेकिन बाला साहब ठाकरे बाबरी पतन के बाद भाग नहीं गए, वो जिम्मा अपने पर लिया है. ऐसे बाला साहब ठाकरे कि अगर बीजेपी उनको याद करती है तो अच्छी बात है. याद करते रहो बाला साहब को.